नमस्कार, गुरुदत्त ज्योतिष केंद्र वाघोली पुणे यांच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत। मी गुरुजी, आज आपण जाणून घेणार आहोत देवघरात कोणते फोटो ठेवू नयेत। देवघर हे पवित्र जागा आहे, हे नकारात्मक दूत किंवा अशुभ फोटो देवघरात ठेवू नयेत। वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार काही प्रकारची चित्रे देवघरात ठेवणे टाळावे। योग्य चित्रांची निवड केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मदत होते। या नियमांचे पालन करा। देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे। तिथे फक्त सकारात्मक, सात्विक आणि देवी देवतांच्या शांत रूपाचे फोटोज ठेवावेत। काही फोटो ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात अशांती, अडथळे निर्माण होतात, असे वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र सांगते। देवघरात कधी ठेवू नयेत असे फोटो, पूर्वजांचे किंवा पितरांचे फोटो हे सर्वात महत्त्वाचे आहे। देव आणि पितर यांचे स्थान वेगळे आहे। देवघरात पितरांचे फोटो ठेवल्याने देवी देवतांचा कोप होतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते। पितरांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीवर वेगळ्या जागी लावावेत। ही वास्तु व धार्मिक नियम आहे। जिवंत कुटुंबियांचा फोटो, देवघरात फक्त देवांचे स्थान असावे। कुटुंबातील जिवंत व्यक्तींचे फोटो तिथे ठेवू नयेत। देवघरात उग्र रूपातील देवी देवतांचे फोटो ठेवू नयेत। उग्र कालीमाता, काळभैरव, बटुघरांचे रौद्र फोटो ते वास्तु नियम आणि धार्मिक नियमांचे उल्लंघन आहे। रागावलेले हनुमान, शनी, राहू, केतू यांचे फोटो घरात शांतता बिघडवतात, असे फोटो टाळावेत। तुटलेले, फाटलेले, खराब झालेले किंवा अपूर्ण फोटो, मूर्ती, खंडित, रडणारे किंवा बिघटो नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, असे फोटो लगेच विसर्जित करावेत। देवघरात कोणते फोटो ठेवावे? गणपती, लक्ष्मीनारायण, सरस्वती, शांत रूपातील शिवपार्वती, राम, सीता, हनुमान, कृष्ण मुरली वाजवत असलेले आणि कुलदेवी, कुलदेवता यांचे शांत आणि प्रसन्न फोटो ठेवावेत। देवघर स्वच्छ, साधे आणि सात्विक ठेवा। तिथे फक्त देवांची सकारात्मक ऊर्जा राहिली पाहिजे। पितरांचा आदर वेगळ्या जागी करा, पण देवांसोबत मिसळू नका। हा नियम पाळला तर घरात शांती, आरोग्य आणि समृद्धी राहते। कुठल्याही शंका असल्यास किंवा तुमच्या देवघराची व्यवस्था तपासून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा। गुरुदत्त ज्योतिष केंद्र, वाघोली, पुणे। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा।